तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कुणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच सर्वात मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्याचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसाचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचे स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत ह्याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलो आहोत, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. तर शुभ सकाळ सगळ्यांना. पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. आणि आजचा हा पौष महिन्यातला रविवार तुमच्याकडे कसा करतात तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ना, ती केलेली आहे कालच्यासारखीच, म्हणजे कालचा जो व्हिडिओ आलेला होता तुम्हाला त्याची सुरुवातसुद्धा मी पूजेपासूनच केलेली होती. आणि आजच्यासुद्धा व्हिडिओची सुरुवात जी आहे ती आपल्या सकाळच्या वातावरणातल्या एकदम म्हणजे प्रसन्न करणाऱ्या वातावरणातल्या आपल्या हळदीच्या लेपनाने मी सुरुवात केलेली आहे. तर असो सकाळी सकाळी दारातील सडा झालेला आहे, त्याचबरोबर दरवाजासुद्धा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर अंगण वाळेपर्यंत फ्रेश होऊन घेतलेला आहे आणि सुरुवात केलेली आहे अंगणातल्या रांगोळीने. लेपन वगैरे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. छान वाटत आहे सकाळी सकाळी मस्त पूजेला लागल्यावर. आणि आज थोडीशी रांगोळी, खूप दिवसातून इच्छा होती रांगोळीची साचे घेण्याची, पण ती काही मला रांगोळीचे साचे वगैरे घ्यायला जमले नाहीत. म्हणून मी काय केलेलं आहे, हाताने साच्या टाईपची रांगोळी थोडीशी काढून बघितलेली आहे. खूप छान आलेली आहे रांगोळी, ती तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आणि लाल कलर जो संपला होता तो मी गुरुवारीच आणलेला होता. आणि पिवळ्या आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन जे आहे ना, ते खरंच खूप छान वाटतं. तर त्याचंच कॉम्बिनेशन मी केलेलं आहे. त्यामध्येच मी थोडासा काय केलेला आहे, पांढरा मोरपंखी आणि ग्रीनसुद्धा कलर काय केलेला आहे, मिक्स केलेला आहे. ह्यांनी आधीमध्ये येत होते, कारण आजच्या पूजेला लागणारं साहित्य जे आहे काल झालेले आहे वेळ अमावस्या. आणि त्या दर्श अमावस्याच्या वेळेस सर्वांना काय लागतं, सगळं शेतातलं साहित्य, मूर्तीची नाही तर मातीची पूजा आपल्याकडे होते. तर त्याच मातीच्या पूजेची, मातीत झालेल्या धान्याच्या पूजेची सुरुवात घेऊन हा महिना आपला चालू झालेला आहे. आणि ह्या महिन्यामध्ये सगळ्या जे पण धान्य जे आहे ना, आपण म्हणतो ना हे हुरड्यात येतं बघा, हुरड्यामध्ये येतं ना, त्या धान्याचीच पूजा ह्या महिन्यामध्ये असते. त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये सूर्यनारायणाची सुद्धा पूजा असते. आणि त्याच सूर्यनारायणाचं हे व्रत असतं. तुम्ही जर आदित्य राणूबाईची कथा ऐकली असेल तर तुम्हाला हे व्रत सगळं समजून येईल. आणि तीसुद्धा कथा आपल्या चॅनलवरती आहे, 2 वर्ष झालं बघा मी टाकलेली. तर खूप छान कथा आहे ही. पूर्वी एकदम बाया म्हणजे स्त्रिया जी आहेत ना, सगळ्या एवढ्या शिस्तीनं ह्या व्रताचं पालन करायच्या, म्हणजे दिवसभर डोकं विंचरत नव्हत्या. आणि त्याचबरोबर मस्त म्हणजे दिवस तिकून सूर्य उगवणं आणि इकून पूजा होणं, हे त्या सूर्यनारायणाच्या पूजेचं एक महत्त्व होतं. आणि ती एक वाटणारी प्रसन्नतासुद्धा होते. आणि सर्व जी साहित्य आहे ना, ते आदल्या दिवशी शेतातून सर्व गोळा करून आणायच्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी याची पूजा करायची. कारण सकाळी सकाळी कुणाला जमतं सगळं साहित्य आणायला जायला. त्यामुळे कुठलेही पूजेची असो किंवा आपल्या स्वयंपाकाची असो किंवा दिवसाची असो, तयारी ही आपल्याला आदल्या दिवशीच करावी लागते. तेव्हा कुठेतरी सर्व साहित्य म्हणा आपल्याला वेळेवर भेटतं आणि आपली कामंसुद्धा वेळेवर होतात. तर असो, तुम्ही कसं करता, तुमच्याकडे कशी पूजा असते आणि तुम्ही करता की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे जे व्हिडिओ आपले बघतात त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे हे व्रत असतं का, असेल तर कुठल्या पद्धतीनं असतं ते सुद्धा सांगा. लेपन वगैरे काही सर्वजण करतात असं काही नाही आहे, पण ही पूजा आपली बाहेर अंगणात सूर्यप्रकाशामध्ये तुळशीच्या बाजूला असते. आणि
सूर्यनारायणाच्या प्रकाशातच असते. 4 बायकांना आजूबाजूच्या बोलवतो, हळदी कुंकू देतो, तीळ साखर तिळगुळ जे पण आपण प्रसाद केलेला आहे ते देतो किंवा पंचामृत देतो, किंवा नसेलच कुठलेही तर आपण साखरेचा सुद्धा ह्याला प्रसाद देतो. तर असं रांगोळी माझी पूर्ण काढून झालेली आहे. आणि आज थोडीशी बॉर्डर जी म्हणतो ना आपण दरवाजाच्या बॉर्डरची जी रांगोळी आहे ना ती थोडीशी काढलेली आहे. छान वाटते अशी रांगोळी. आणि खरंच दरवाजाची पूजा आणि रांगोळी खूप छान वाटते. असो मी काय केलेली आहे, गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात केलेली आहे. इथं जी सूर्यनारायण काढतो ना आपण ते काढायचे आहेत आपल्याला चंदनाने, किंवा नसेल तर मग आपण कुंकवाने किंवा रांगोळीने काढू शकतो. तर मी काय केलेले आहे तर कुंकवानेच काढलेले आहेत. गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे, कारण कुठल्याही पूजेचं श्रेष्ठत्व जे आहे ते अधिष्ठान जे आहे ते आपल्या गणपती बाप्पांना द्यायचं असतं, कारण ते आपले इष्टदेवता आहेत. आणि हे आपण प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, बघत आहोत आणि सगळ्यांना माहीत आहे. तर इथे काय केलेलं आहे मी आपल्या उंबऱ्याची पूजा करून घेण्यासाठी हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत. थोड्याशा पाकळ्या होत्या फुलांच्या पडलेल्या त्यासुद्धा मी दरवाजात टाकलेल्या आहेत. आणि दोन्ही बाजूनं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, पावलं काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे, सूर्यनारायणांची पूजा केलेली आहे आणि सूर्याला अर्घ्यसुद्धा दिलेला आहे. कारण ह्या महिन्यामध्ये तीळ दर्पण ह्याला खूप महत्त्व आहे. तर मी तीळ नाही घेतले आज पूजेला, कारण मला ते सुरुवातीला लक्षात नाही आलं, पण नंतर लक्षात आलं की ह्या महिन्यामध्ये तिळच जास्त करून असतात. आहेत माझ्याकडे, बघू आता पुढच्या रविवाराला मी वापरते ते. आणि सर्व पूजा जी आहे ना त्या साहित्यामध्ये बोर, गव्हाची वंबी, ज्वारीचं कणीस आणि पेरू, करडीचं फूल, ऊस हे सर्व साहित्य जे आहे ना ते आपल्याला पूजेमध्ये लागतं. तर ते सर्व साहित्य घेऊन आपल्याला ही पूजा करायची असते. तर माझ्याकडे जेवढं भेटलं तेवढं साहित्य मी घेतलेलं आहे. इथं शहरी भागामध्ये वाटाणा वांगी वगैरे सुद्धा वापरतात आणि हरभऱ्यासुद्धा इथं पूजेला असतं. तर हरभऱ्याची घाटी, बोर, पेरू आणि वाटाणा वगैरे मला भेटलेलं आहे. बाकीचं साहित्य मला भेटलेलं नाही. गाजर रात्री हे विसरले होते, सकाळी मात्र दुकानात नव्हतं म्हणून ते सुद्धा नाही भेटलेलं. असं जेवढं साहित्य भेटलं तेवढ्याच साहित्यात मी काय केलेली आहे, पूजा करून घेतलेली आहे. शेजारच्या ताईनं मात्र मला एक वांगा आणि वालाची शेंग दिलेली आहे. वालाची शेंग ऑलरेडी माझ्या ह्याच्यातसुद्धा होती आणि त्यांनी पण दिली. असो मी सर्व साहित्य जे आहे ते पूजेला वापरलेलं आहे. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार. पहिल्या रविवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे, पण खूप उशीर झालेला आहे, 9:30 वाजलेले आहेत. आणि आज रविवार असल्यामुळे सगळेजणांना पटकन उठायचं नसतं, काही नसतं, त्यामुळे रविवारचं सगळं कसं रुटीन सगळं चेंज झालेलं असतं, उशीरच होतो. तर अजून चहा पाणी बाकी आहे. 9:30 वाजलेले आहेत. साहेब वगैरे आत्ताच उठलेत, अंघोळपर्यंत पूजा होते, पण ह्यावेळेस 8 वाजता पूजेला लागले होते त्यामुळे उशीर झालेला आहे. आणि आता चहा पाणी त्याचबरोबर थोडासा शेक बनवणार आहे, कारण मला आहे उपवास आणि माझ्याबरोबर ते सुद्धा घेतात. मग गुडू उठायचं नाही का? चला मी ती पूजा करून घेतलेली आहे माझी. आणि सकाळचं जे आपला होतो तो आपल्या कामाचा दिवस चालू इथूनच होतो. तर इथं चहा करण्या अगोदर मी काय केलेलं आहे, थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा मध टाकलेला आहे आणि ते पाणी पित आहे. आणि साहेब लागणार आहेत आता आपल्या रोजच्या पूजेला. तर पूजा ही मीच करणार होते, पण खूप उशीर होणार होता, कारण सगळ्याच कामांना जर उशीर झाला ना तर मग पुढचे कामं खूप लेट होतात. आणि आज रविवारच्या दिवशी थोडे कामं एक्स्ट्राची सुद्धा असतात आपल्याकडे. तर त्यासाठी मी म्हटलं मी आता चहा पाणी करते, नंतर नाश्ता पाण्याचं बघते, तुम्ही मात्र ही पूजा करून घ्या. तर त्यांनी त्या पूजेसाठी लागलेले आहेत आणि मी इकडं चहा पाण्याला सुरुवात केलेली आहे. तर चहा जो आहे ना तो स्टीलच्या पातेल्यात टाकला की असं पातेलं करपतं. तुमच्याकडं पण असं होतं का? तर बघा, स्टीलच्या पातेल्याला जर ज्यावेळेस आपण गॅस एकदम जास्त फ्लेमवरती ठेवतो ना त्यावरती काय होतं,
पातेलं जे आहे ना ते आपलं करपून जातं. तर असं चहा झालेला आहे आणि मी इथं शेक बनवलेला आहे. शेक कशाचा बनवलेला आहे तर 1-2 खारका आणि 1 सफरचंद टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याचाच तो बनवलेला आहे. खूप छान झालेला आहे. आणि साबुदाणा मात्र मी काही उपवासाला करतेच असं काही नाही आहे, पण मुलाला जायचं होतं आज उज्जैनला आणि तो जाणार होता म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी तो सुद्धा थोडासा नाश्ता करेल. पण तो खूप लवकर गेला त्याच्यामुळे त्याने काही नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे, त्यामुळे तो साबुदाणा राहिला. आणि दुसरा मुलगासुद्धा कॉलेजला जाणार होता, तर म्हटलं तो सुद्धा नाश्ता करेल, तर त्यानंही आज कॉलेजला जायचं कॅन्सल केलेलं होतं. आज रविवार होता, माझ्या लक्षात नव्हतं, म्हणून मी काय केलेलं आहे तो साबुदाणा खिचडी करायचं ठरवलेलं होतं. तर ते दोघांचंही कॅन्सल झालं, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं काय करूया, 1-2 चपात्या होत्या तर त्याचे मस्त पोह्यासारखे कुटके आणि ही साबुदाणा खिचडी जी आहे ती तुम्हाला मी नाश्त्याला बनवते. तर मग त्याच प्लॅननुसार मी काय केलेली आहे, मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. तर इथं काय केलेलं आहे, साबुदाणा खिचडी वगैरे जी आहे ती झालेली आहे. आणि अशा प्रकारे इथं आपल्या दिवसाची सुरुवात, मॉर्निंगचं रुटीन जे आहे ते संडेचं असं होतं. तर चला मी ते व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा सॅटर्डेच्या दिवशी एवढे कपडे पडलेले असतात धुईला, तर खूप सारे कपडे होते आणि आज मी मशीनला लावले नव्हते, कारण मशीनला काही ठराविकच कपडे निघतात.